नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. इकडे सत्या जो कुरिअरवाला येणार आहे जेवण घेऊन त्याची वाट पाहत बसलेला आहे. बेल वाजू नये म्हणून तो दारापाशीच बसला आहे आणि पाहत असतो बाहेरसारखा तो आला आहे का नाही. इकडे आतमध्ये मात्र ह्या दोघांची इतकी गडबड चालली असते. इकडे देविका म्हणत असते, बेबी पाणी पिऊन पिऊनच पोट माझं भरलं, आता कधी येणार आहे जेवण. हा मात्र लोकेशन पाहत असतो, तो कुठं आला आहे त्याचं, अजून कसं येत नाही, किती वेळ झालं, का येत नाही असं म्हणत असते. तर यावरती देविका म्हणत असते, काय झालं बघ ना बेबी, मला खूप भूक लागली, किती वेळ असं उपाशी राहायचं असं त्याला म्हणत असते. त्यानंतर आपण पाहतो काय सत्या मात्र घरामध्ये हॉलमध्ये इरझाऱ्या घालत आहे. त्याला पंकजच्या आधी ते पार्सल घ्यायचं असतं. इकडे परत देविका म्हणते, एक काम कर ना, मला दाखव बघू कुठं आलं आहे. त्यानंतर देविका बघते तर त्यावरती तिला दिसतं की ते हालत आहे लोकेशन. त्यावरती ती म्हणते, अरे बेबी ऑन द वे तर आहे ना, मग येईल ते येईल असं म्हणते. त्यानंतर त्याला म्हणते, अरे इथं रेंज येत नसेल रे, जा तू खिडकीमध्ये जा, मग तुला रेंज येईल बघ बघू असं बोलून त्याला खिडकीजवळ जायला सांगते. इकडे पंकजलाही खूप भूक लागल्याने तो फक्त मोबाईल घेऊन कंटिन्यू पाहत राहिलेला असतो की कधी तो येणार याची वाट पाहत बसले होते दोघे पण. तेवढ्यातच काय होतं, तो दारावरती येतो पार्सल घेऊन. तेवढ्यातच आपला सत्या तिथे येतो. त्याने ते पाहिलेलं असतं आणि बेल वाजायच्या अगोदर पटकन तो दरवाजा उघडतो. तो मुलगा विचारतो, तुम्ही पंकज का? तर तो बोलतो, हो मी पंकज. त्यावरती तो म्हणतो, पैसे देता का? त्यावरती हा म्हणतो, हो ठीक आहे लगेच येतो मी पैसे घेऊन असं बोलून सत्या ते पार्सल घेऊन आतमध्ये जातो. हा इकडे लोकेशन शोधत आहे खिडकीमध्ये पाहून, कधी एकदा देते आणि त्याला ते लोकेशन दिसायला लागलेलं असतं. आणि तो म्हणत असतो, अरे बापरे 10 मिनिट झालं तर एकाच ठिकाणी थांबला आहे. तर यावरती देविका म्हणत असते, अरे तो ट्रॅफिकमध्ये वगैरे असेल, येईल येईल, ऑन द वे आहे म्हणल्यानंतर येईल. तेवढ्यातच इकडे सत्याने ते आणलेलं असतं पार्सल आतमध्ये आणि ते पार्सल काढतो आणि त्यातली भाजी जी पार्सलमध्ये असते ते एका बॉक्समध्ये बाहेर काढतो. आणि त्यानंतर सत्या काय करतो माहिती आहे का, जमाल गोटा त्यामध्ये मिक्स करतो आणि बोलतो, छान, आता एक काम करा, आता हे खावा पार्सल नेऊन आणि परत घेऊन बसा लोटा असा म्हणत असतो. माझ्या आईला जे कोण फसवल त्याला मी सुट्टी देणार नाही. कसं आहे ना, आईच्या माघारी ह्या ज्या गोष्टी केल्या आहेत त्याला त्याचा धडा त्यांना भेटलाच पाहिजे असं करून सत्याने ना त्या भाजीमध्ये जमाल गोटा घातलेला आहे. आणि आता असं होणार आहे, त्या दोघांची हालत बोलत असतो की कोणाला सांगताही येणार नाही की त्यांना काय होतं आहे ते. आणि त्याने हा त्याचा नवीन डाव मांडलेला असतो. तेवढ्यातच सत्या चमच्यानं तर जमाल गोटा भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करतो आणि चमटा ठेवून देतो आणि ते पार्सल परत पॅक करतो. आणि ते मस्तपैकी पॅक करून म्हणत असतो, आता अद्दल घडेल या दोघांना, कसं घरातल्यानं फसवलं की काय होतं असं होणार आहे, तोंड दाबून बुक्क्याचा मार असं त्या दोघांना होणार आहे. त्यानंतर आता तो पॅक केल्यानंतर मात्र ते आता पार्सल घेऊन ना त्या पार्सल बॉयकडे जातो. ते घेऊन जेव्हा तो पार्सल बॉयकडे ते पार्सल घेऊन जात असतो तेव्हा मात्र हे ना अजूनही आतमध्ये काही माहीत नाही. आणि आता इकडे पंकजला मात्र कळालेलं आहे की आता तो दारावरतीच आला, बेबी आला आला, तो दारावरती आला, चल पटकन जाऊया. त्यानंतर इकडे सत्या काय करतो, ते पार्सल पाठीमागं देतो आणि त्याला सांगतो, ह्या गोष्टी आपल्या दोघांमध्येच राहायला पाहिजे, तोंड बंद ठेवायचं. आणि इकडे देविका म्हणत असते, आला का तो दारामध्ये, चल चल पटकन जाऊया, बेल वाजायच्यात आपल्याला गेलं पाहिजे असं करून ते दोघे बाहेर यायला लागलेले असतात. तो मुलगा म्हणतो, पंकज कुठं आहे? तर यावरती सत्या बोलतो, येईल तो आता असं बोलून दरवाजा बंद करतो आणि पटकन पळत आत जातो. तो आत जातो. तेवढ्यातच हे दोघे बाहेर येतात आणि बेल वाजू नये म्हणून शिस्तीत आलेला असतात आणि बेल वाजायच्या आधी तो परत दरवाजा उघडतात. तर त्यावरती तो विचारतो, तुम्ही आहात का, पंकज आहात का? त्यावरती तो पंकज बोलतो, हो मीच पंकज आहे. मग पार्सल घेतो. पार्सल घेतल्यानंतर तो मुलगा म्हणतो, पैसे? तर तो बोलतो देविकाला, तू पैसे दे. आणि देविका पैसे देते आणि दरवाजा बंद करतात आणि ते पळत आतमध्ये गेलेले आहेत. त्यांना असं वाटतं घरातले तर कोणी पाहिलं नाही, पण हे सगळं आता सत्याने किचनमधून पाहिलेलं असतं. आणि ते आता पार्सल घेऊन आतमध्ये पळत गेले होते. त्यांना आपलं एक रिलॅक्स वाटलं होतं कारण की बेल वाजायच्या आतच त्यांनी तो दरवाजा उघडला होता. आणि आता सत्या बघत असतो खिडकीतून आणि त्याला आता खूप मजा आलेली असते. त्यानं अशी आयडिया केली आहे की दोघांना चांगलीच अद्दल घडवणार आहे. ते दोघे पटकन कोण पाहत नाही ना बघून असे ना गुपचूप ना रूममध्ये त्यांच्या जातात. रूममध्ये गेल्यानंतर काय होतं, पार्सल उघडतात, कधी एकदा खातोय असं त्यांना झालं होतं. पाव बाहेर काढतात, त्याचबरोबर भाजी बाहेर काढतात आणि आता एकमेकांना घास भरवतात. पहिला घास मात्र पंकज बेबीला भरवतो तिच्या आणि त्यानंतर तीही त्याला भरवते. आणि असं मस्तपैकी खायचं चालल्यानंतर देविका म्हणायचे, वा खरंच आता किती छान वाटत आहे ना बेबी, खरंच मला हे गुपचूप गुपचूप करून खायचं खूप कंटाळा आलेला आहे, कधीपासून मन मोकळेपणानं सगळं राहायचं, मनासारखं वागायचं, मला नको वाटतं हे आता असं म्हणत असते. तर तो बोलतो, आपण खाली का खायला बसलो आहे, वरती का नाही? तर यावरती देविका बोलते, अरे पटकन कोण आलं तर आपल्याला बेड खाली सरकवा येईल ना, म्हणून आपण खाली खायला बसलो आहे असं म्हटल्यानंतर
पंकज बोलत असते, हां छान आयडिया बरं का तुझी. आता बेबी तशी म्हणल्यानंतर तो म्हणत असतो की खरंच देविका काय म्हणायचं आहे तुला. आता देविका म्हणते, खरंच मला गुपचूप खायचा कंटाळा आला रे, आपण असं फ्रीडम पाहिजे, मला असं मोकळेपणानं खायला पाहिजे. तेवढ्यातच पंकज मग चालू करतो, ए बेबी एक काम कर ना, तुझ्या अंकलचं ईमेल दे ना, मी ईमेलवरती त्यांना माझ्या बिझनेस आयडिया पाठवतो बघ, त्यानंतर मग छान होईल. मग ते मला बिझनेस ते बोललेत ना 100% तुला फंडिंग करतो म्हणून. मग एकदाशी माझा बिझनेस चालू झाला ना, मग आपण इथं राहायचंच नाही, आपण मस्तपैकी बाहेर राहायचं, पाहिजे तसं एन्जॉय करायचं, आपली लाईफ सेट होईल असं तिला म्हणत असतो. इकडे मात्र मीरा टेन्शनमध्ये असते. मीरा म्हणत असते, हे किती वेळ झालं बाहेर गेलेत, अजून घरी आले नाहीत की मला टेन्शनच येतं. आणि त्यात पंकजशी बोलायला गेले म्हटल्यानंतर काही तर वाद व्हायला नको, म्हणजे झालं, अजून का आले नाहीत असं ती विचार करत असते. तेवढ्यातच सत्या तिथे येतो आणि सत्या बोलत असतो, काय झालं, का शांत बसले तू धुमकेतू. त्यावर ती धुमकेतू म्हणते, काय झालं, बोलला का तुम्ही पंकजशी. तर यावरती सत्या म्हणत, काय बी त्या दोघांशी बोलायचा उपयोग नाही, लय नालायक आहे ती दोघंच्या दोघं, घरातल्यानं नुसतं फसवतात. इकडे निरोपाला किती फसवायला लागलेत, खोटं बोलून जेवायला लागलेत असं सांगते. तर यावरती मीरा बोलते, जाऊन दे, काय करायचं आपल्याला, तुम्ही काय बोलला का त्याच्याशी. तर त्यावरती तो बोलतो, कुठलं काय बोलतो, ह्यांचं काय तर वेगळंच चाललेलं असतं, चल तुला दाखवतं, असं बोलून मीराला तो हाताला धरून नेत असतो. तर यावरती मीरा बोलते, नाही बरं का, आता मी तुमच्याबरोबर कुठे येणार नाही, आणि त्यात तुम्ही जर पंकजच्या खोलीमध्ये मला घेऊन जात असाल ना, तर मला अजिबात यायचं नाही असं म्हणते. तर यावरती हा बोलतो सत्या, तसं काही नाही, चल ना तुला एक गंमत दाखवायची असं म्हणत असते. तर मीरा त्याच्यावरती चिडते. मीरा म्हणते, तुम्ही आता असं काही केलेलं नाही ना, उगाच तुम्ही काही तर करत बसू नका बरं का, शांत बसा, काय करायचं आपल्याला, खायचं असेल तर खाऊन दे त्यांना. तर तो बोलतो, असं कसं, माझ्या आईला जर कोण फसवत असेल तर मी फसवून देईल का, त्याची शिक्षा तर मी देणारच ना धुमकेतू, असं तो म्हणत असतो. तेवढ्यातच तो तिला किचनमध्ये ओढून घेऊन जातो आणि किचनमध्ये गेल्यानंतर सगळं सांगतो काय काय झालं ते. त्यांनी पार्सल मागवलं, कशा पद्धतीने मी भाजीमध्ये जमाल गोटा मिक्स केला, हे सगळं ऐकल्यानंतर मीराला आश्चर्यच वाटत असतं. तो विचारतो, टाकी फुल भरली आहे ना आपली, आता काय माहिती आहे का, त्या दोघांना टाकीची खूप गरज लागणार आहे असं बोलून त्याने हे सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर तो म्हणत असतो, मला तुझी मदत लागणार आहे. तिला काही तर विचारत असतो. तिला काय विचारतो ते आपल्याला सांगितलं नाही, पण त्यानं काय तर उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर आपण पाहतो का इकडे रिया रवी डायनिंग टेबलवरती बसलेत पण जेवत नाही, तिचे मम्मी डॅडा जेवत आहेत. त्यानंतर तिची आई वडिलांना खुणवते आणि बघते, बघा हे दोघं शांत बसलेले आहेत म्हणून. मग त्यावरती तेवढ्यातच लगेच रियाचे डॅडा म्हणतात, काय झाले, तुम्ही दोघे शांत काय आहात, जेवत का नाही आहेत, बोला एकमेकांशी. त्यावरती रवी बोलतो, काय बोलणार, तुमची मुलगी माझ्याशी बोलतच नाही तर मी तर काय करणार, असं रवी म्हणतो. असं रवी म्हटल्यानंतर मात्र इकडे रियाचे डॅडी रियाला बोलतात, रिया बेटा असं का करायचं, बोल ना तू, त्याच्याशी बोललं पाहिजेस ना तू, तरच त्याला आपल्या घरामध्ये कम्फर्टेबल वाटेल. रियाची आई म्हणत असते, रवी बेटा आम्ही तुझ्या आईवडिलांसारखंच आहोत ना, आणि हे घर तुझंच आहे, त्यामुळे तू कम्फर्टेबल राहा, व्यवस्थित राहा. आणि रिया तू तर त्याच्याशी बोलली नाहीस तर त्याला कसं कम्फर्टेबल वाटेल बघू, बोल त्याच्याशी असं म्हणत असते. आणि त्यानंतर मग रिया म्हणत असते, नाही मला काही बोलायचं नाही, माझी बोलायची इच्छा नाही असं म्हणत असते. तर यावरती रियाचे डॅडा म्हणतात, अरे लग्नात छोट्या मोठ्या गोष्टी होतात ना, एक काम करा, एकमेकांना घास भरवा आणि नंतर बोलायला सुरुवात करा. त्यानंतर काय होतं, ते दोघे एकमेकांना एक घास भरवतात आणि नंतर जेवायला सुरुवात करतात. जेवायला सुरुवात केल्यानंतर रियाची आई म्हणत असते, रिया बेटा असं करायचं नाही, तो आपल्या घरी आला आहे ना राहायला, तो तुझ्यासाठी आला आहे बघ इथे राहायला, तुला माहिती आहे का मला असाच मुलगा हवा होता जावई म्हणून, जो माझ्या मुलीसाठी ना काही करायला तयार असेल, अगदी घरातल्यानं सोडून इथं राहायलाही तयार हवा असेल, असा मला पाहिजे होता. त्यावरती मात्र रियाची वडील म्हणतात, हो रवी तसंच आहे ना, हो ना रवी, तू रियासाठी काहीही करू शकतोस ना, रियासाठी तू तुझ्या घरातले एवढंही केलं असताना सुद्धा तू इथं राहिलास ना, वा खरंच छान रवी. तर यावरती रिया म्हणत असते, नाही डॅडा, रवी तसा नाही आहे, मला नाही वाटत की रवी एवढा, त्याला तो घरातल्याने मिस करतो, त्याला घरातल्यांची आठवण येते, त्याला नाही एवढं तुमच्यासारखं जमणार असं म्हणत असते. असं म्हटल्यानंतर रियाचे डॅडा म्हणत असतात की रवी बेटा तसं नाही आहे, बायकोसाठी सगळ्यांना विचारायचं लागतं, बायकोसाठी घरातल्यांना समोर जायला लागतं, तुला माहिती आहे का, मी रियाच्या आईसाठी मी किती काय केलेलं आहे. असं म्हटल्यानंतर रिया म्हणत असते, डॅडा खरंच तू म्हणूनच ना परफेक्ट फादर आहेस, परफेक्ट नवरा आहेस बरं का, ते रवीला जमणार नाही. असं म्हटल्यानंतर रिया म्हणत असते, हा आणि परफेक्ट नाही, तो कुठं परफेक्ट आहे, तो तर त्याच्या घरातल्याने मिस करतो, त्याला घरातल्यांचीच काळजी पडली आहे असं म्हणत असतो. त्यावरती मात्र रियाची आई म्हणत असते, रिया बेटा यामध्ये ही जी काही चूक आहे सांग, त्याच्या भावानं हे सगळं केलं, मध्ये रवीची काही चूक नाही, तू रवीला का शिक्षा देत आहेस असं तिची आई म्हणत असते.
त्यामध्ये रिया म्हणत असते, डॅडा तू एकदम परफेक्ट फादर आहेस, त्यामुळे परफेक्ट हजबंड आहेस, तू तुझ्या बायकोसाठी काहीही करतो, पण रवी तसा बिलकुल नाही असं ती म्हणत असते. असं म्हटल्यानंतर मात्र रवीला वाईट वाटलेलं असतं. रिया त्याच्या मम्मा आणि डॅडासमोर माझा अपमान करत आहे असं त्याला वाटत असतं, म्हणून तो काही न बोलता मान खाली घालून बसलेला असतो. पण त्यावरती मात्र जखमेवरती मीठ चोळल्यासारखं इकडे रियाचे डॅडी म्हणत असत, नाही नाही रवी, असं चालणार नाही. आपल्या बायकोसाठी आपण काहीही केलं पाहिजे, त्यामुळे तर आपलं रिलेशन स्ट्रॉंग होतं ना. आपण एकमेकासाठी सगळ्या गोष्टी केल्या, कोणाचा फरक पडून घ्यायचं नाही, कोणाच्या सगळ्यांपेक्षा जास्त श्रेष्ठ तुला तुझी बायको पाहिजे असं म्हणत असतो. असं म्हणल्यानंतर रियाने मात्र डोक्याला हात लावलेला आहे, कारण तिला चांगलं माहिती आहे, कारण की रवी काही जरी केलं तर त्याला त्याच्या घरातल्यांचाच पुळका येतो. रवी मात्र ह्याच्यावरती काही कमेंट देत नाही, हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, तो फक्त मान खाली घालून जेवत असतो. त्यानंतर आपण पाहतो का इकडे एकमेकांना घास भरवत असतात. तेवढ्यातच आता पंकजच्या पोटामध्ये कळ आलेली असते. कळ आल्यानंतर तो तिला म्हणत असतो, बेबी हा तू घास खा. ती म्हणते, नको नको तू खा. त्याच्यावरती ती बोलते, तू का खात नाही आहेस? तर पंकज बोलतो, अरे माझ्या पोटामध्ये कळ आले. असं बोलल्यानंतर ती बोलते, हो माझ्या पण पोटामध्ये बेबी कळ आले, असं काय झालं? असं करून ते दोघं पोट धरून एकदम रडायला लागलेले असतात. अचानक त्या दोघांच्या पोटामध्ये आता कळ यायला सुरुवात झालेली असते. आता एकही घास त्यांच्या पोटात जात नसतो आणि त्या दोघांची एकदम गडबड झालेली असते. आता काय करायचं हे विचार करत असतात ते दोघे एकमेकांना, हे काय झालं बेबी, मला का असं होते? असं करून ते वेगवेगळे आवाजही काढत असतात आणि पोट धरून असे नाचायला लागलेले असतात. तेवढ्यातच आता त्यांच्या लक्षात येतं, आता काहीतरी केलं पाहिजे, चल गोळी शोधूया, टॅबलेट शोधूया, त्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही, नाहीतर आपली वाटच लागली असं आता पंकज म्हणतो. म्हणून ते रूममध्ये सगळीकडे आता गोळी शोधत असतात, कारण की त्यांना पोट बिघडवायची गोळी खायची असते. कुठेच गोळी नाही म्हटल्यानंतर ते किचनमध्ये जाताना किचनमध्ये शोध करत असतात. तर त्यावरती आता देविका काय करते, मोबाईल घेते, मोबाईलवरती सर्च करत असते की पोट बिघडल्यानंतर घरगुती उपाय काय असतात म्हणून. तर त्यावरती ते पाहायला लागल्यानंतर गोळ्या सगळीकडे आधी शोधलेल्या असतात, गोळ्या कुठंही काही सापडत नाहीत म्हटल्यानंतर ती मोबाईल घेऊन खायला बघायला लागल्यानंतर पंकज बोलतो, आता काय ऑर्डर करतेस तू? आधीच आपलं पोट दुखते आणि काय खायचं आहे तुला? तर त्यावरती देविका बोलते, तू शांत बस, मी सांगते ते बघ. असं करून तिने सांगितलेलं असतं, दही कुठं आहे बघ. दही फ्रीजमध्ये पाहते तर फ्रीजमध्ये दही नसतं. त्यानंतर ती म्हणते, मी सांगते ते बघ, केळी, मेथीदाणे, कॉफी हे सगळं कुठं आहे शोध. तर त्यावरती पंकज बोलतो, हे मला कसं माहिती असणार, मी कुठं किचनमध्ये असतो? तर देविका बोलते, मला तर कुठं माहिती आहे, मी तर कुठं किचनमध्ये असते. त्यानंतर मात्र मोबाईलवरती सर्च केल्यानुसार ते सगळ्या गोष्टी शोधत असते, पण त्यांना काहीच सापडत नसतं. तर यावरती पंकज बोलत असतो, इतकं पोट बिघडले, अजून तुला एवढ्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत का एकदम? तर देविका बोलते, आणि नाही रे, ह्यापैकी एक जरी सापडलं तरी चालेल, आपलं पोट थांबेल असं म्हणत असते. आणि ते दोघे एवढा आवाज करत असतात, त्यांना अक्षरशः खूप पोटात कळत असते, त्यामुळे त्यांच्याकडून ते आवाजही होत असतात. किचनमध्ये इकडे तिकडे सगळं शोधत असतात, पण त्यांना त्यातली काही गोष्ट सापडत नसते. आणि हा सगळा त्यांचा गोंधळ मात्र इकडे ते दोघे चोरून बघत असतात, सत्या आणि मीरा. सत्याला माहीत असतं हेच करणार होतं, त्यामुळे सत्या म्हणलेला असतो धूमकेतूला की जेव्हा पोट बिघडतं तेव्हा काय काय करायला लागतं, तेव्हा धूमकेतूनं सगळं सांगितलं होतं, केळी, दही, मेथीदाणे आणि कॉफी. आणि हे सगळं मात्र सत्याने बरोबर ते उचलून ठेवलेलं असतं, कारण की त्याला माहीत होतं जेव्हा गोळ्या घरामध्ये सापडणार नाहीत तेव्हाही मात्र गुगल सर्च करून असं काय तर उद्योग करेल, म्हणून त्याने फ्रीजमधलं दही, केळी आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ते उचलून त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवलेल्या असतात. आणि आता ते बरोबर त्या दोघांचा बँड वाजवलेला आहे. त्यानंतर हे दोघे लपून ह्या दोघांची गंमत पाहत असतात आणि त्यांचे आवाजही खूप वाढलेले असतात, कारण की आता त्यांना ते कंट्रोलच होत नव्हतं. सत्यानं अक्षरशः बाजारातून आलेली केळीसुद्धा उचलून, पूर्ण केळीचा घरसुद्धा तो उचलून ठेवलेला असतो. एक केळी त्यानं घरामध्ये ठेवली नसते. आता हे सगळं सामान त्यानं ठेवल्यामुळे त्यांना काहीच किचनमध्ये सापडत नसतं. देविका आधी कुठली गोष्ट कुठं आहे माहीत नसली तरीसुद्धा त्यांना तिथं काहीच सापडत नाही. त्यानंतर आपण रूममध्ये पाहतो का इकडे निरूपा म्हणत असते, अहो रिया रवी येतील ना घरी? असं म्हटल्यानंतर ते बोलत असतात, बाबा ही येतील ना, त्या रवीला थोडा वेळ तर लागेल ना रियाला समजायला. तेवढ्यातच निरूपा म्हणते, हे काय झालं? पंकज आणि देविकाचे आवाज कसले यायला लागलेत? काय झाले त्यांना, असे का ओरडायला लागलेत? काय तर होते का त्यांना? असं आवाज त्यांना ऐकू येतो. आवाज ऐकू आल्यानंतर हे दोघे रूममधून पळत बाहेर किचनमध्ये येतात. तर पाहतात काय, हे दोघे एकदम वेड्यासारखी नाचत आहेत. निरूपा म्हणत असते, काय झाले पंकज, असं मोर नाचल्यासारखं का नाचायला लागलं तुम्ही? काय होते तुम्हाला? आणि किचनमध्ये काय शोधायला लागलाय तुम्ही? असं म्हणत असते. मात्र ते काही बोलत नसतात, त्यांना अक्षरशः बोलायलाही काही येत नसतं, तोंड फुगून बसलेलं असतं. तर ती बाबा बोलत असतात, अरे काय झाले काय तुम्हाला? आई विचारते, काय होते तुम्हाला? तेवढ्यातच तिथं सत्यान मीराही आलेले असतात. तो काहीच बोलत नसतो, तोंड आवळून धरलेलं असतं आणि पोटही फुगवलेलं असतं. सत्या म्हणत असतं, काय झाले तुम्हाला?
तोंड फुगवलंयसा? कोण काय बोलले का तुम्हाला? मला सांगा, मी बघतोच त्यांना जाऊन. कोण काय म्हणले तुम्हाला? काय झालं? तुम्ही नाराज आहे का? असं सत्या म्हणत असतो आणि हसत असतो. त्यानंतर मात्र ते काहीच बोलत नसतात. नुसतं तोंडानं असं असं एवढंच करत असतात. आता देविकाचंही तोंड बंद असतं, काही एकही शब्द बोलायत नसतं. तर ते मनामध्ये म्हणत असते, ह्या दोघांना का कळत नाही, आम्हाला आता खरं इथून जायची वेळ आहे आणि काय विचारत बसलीत आम्हाला. तर सत्या म्हणत असतं, अरे झालं आहे काय तर तुम्हाला? आता त्याने एकदम तोंड फुगवलेलं असते. अरे बबड्या, काय होते काय सांग बघू, तू सांगितल्याशिवाय आम्हाला कसं कळणार बघ, सांग बघू, पोटबीट सरळ आहे का, तब्येत पाणी सरळ आहे का, असं विचारत असतो. मीरा मात्र सत्याकडे पाहत असतात, खरंच किती त्यांची फजिती करून घेत आहेत. तर यावरती मात्र देविका अजूनही काय बोलले नसतं, तोंड उघडून एवढंच म्हणते, नाही नाही नाही, आम्ही ठीक आहे, बाकी काही नाही, आमची तब्येत एकदम ठीक आहे, असं फक्त एवढंच म्हणते. असं म्हणल्यानंतर मात्र तिकडे सत्याचे बाबा म्हणत असतात, काय नाही निरोपा, पोरांनी काय खाल्लेलं नाही ना, उपाशी आहे ती, भूक लागली असेल त्यांना काय तर खायला दे, तू व्रत सोड, त्याशिवाय ती खाणार नाहीत, असं म्हणलेलं असतात. तर त्यांनी मात्र तोंड अजूनही फुगवले आहे. तर यावरती त्यांचं तोंड पाहून आता निरोपा म्हणत असे, नाही, मी पोरांसाठीच केले ना हे व्रत, जोपर्यंत रिया रवी घरी येत नाही तोपर्यंत मी देविका आणि पंकज तिघंही काही खाणार नाही, असं म्हणते. त्यानंतर ती म्हणते, काय झालं बाळा बबड्या, तुझ्या डोळ्यामध्ये का पाणी आलं आहे? तर यावरती पंकज बोलतंच, काही नाही, तू तशी म्हणलेस ना म्हणून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तर यावरती ती म्हणत असते, आई तुम्ही आमच्यावरती संशय घेतला ना म्हणून आमच्या डोळ्यातून पाणी आलं आहे, असं म्हणत असते. तर यावरती बाबा म्हणत असते, अरे बाबांनो, काय तर खाऊन घ्या, एवढा त्रास होतोय का तुम्हाला? ए निरोपा, तू व्रत सोड की पोरांना खाऊन दे, पोरांना भूक लागली असेल बघ, त्यामुळे त्यांची अवस्था अशी झाली आहे, असं म्हणत असतो. तेव्हा ती निरोपा म्हणते, नाही, मी माझ्या पोरांसाठीच व्रत केलं आहे आणि मी सोडणार नाही, माझी पोरं ही बघा कशी माझ्यासोबत साथ देतात, असं म्हणत असते. त्यावरती मात्र आता बाबा म्हणतात, बाबांनो काय होते तुम्हाला, तोंड उघडून सांगा तर आम्हाला कळेल, तोंड का उघडत नाही? तर यावरती देविका म्हणत असते, आता जर आम्ही तर इथून गेलो नाही तर सगळा कार्यक्रम इथंच होईल, आम्हाला आता इथं हल्लं पाहिजे, असं म्हणत असते. सत्या मात्र त्याला कंट्रोल होत नाही, एवढं हसत असतं, कारण त्याला माहीत असतं ह्यांना सांगताही येत नाही की ह्यांना काय होतं मात्र. आणि इकडे पंकज मनातल्या मनात म्हणत असं, हे काय करायला लागली ती, आम्हाला आता खरं इथनं गरज जायची आणि आम्हाला का थांबवून ठेवायला लागली ते, असं विचार करत असं. त्यानंतर तो म्हणतो असं, आम्ही रूममध्ये जाऊन येतो. तर यावरती त्याबद्दल, नाही नाही नाही, कुठं निघाले तुम्ही? निरोपा काय म्हणते ते तर ऐकून घ्या, तिचं बोलणं कुठं अर्धवट टाकून निघाले तुम्ही रूममध्ये, थांबा इथंच, ती काय म्हणते तिचं बोलणं तर ऐकून घ्या, असं करून सत्या त्यांना रूममध्ये जाऊन देत नसतो. त्यानंतर निरोपा आपली म्हणत असेल, पोरांनो चला एक काम करूया, आपण तुमच्या रूममध्ये जाऊया. तुमच्या रूममध्ये जाऊया म्हणल्यानंतर ह्या दोघांच्या डोक्यामध्ये विचार येतो, रूममध्ये कशाला, आता रूममध्ये तर पार्सल उघडंच आहे, मग त्यांना आईला कळेल नाही सगळं आम्ही खाल्लं होतं. त्यामुळे ते निरोपाला रूममध्ये घेऊन जाण्यासाठी नकार देत असतात. पण निरोपा म्हणत असते, एक काम करूया, तुम्हाला आता कंट्रोल होत नाही ना भूक, आपण ना तुमच्या रूममध्ये जाऊन बसूया आणि रात्रभर जागरण करूया, म्हणजे कोणालाच काय वाटणार नाही, असं बोलून त्यांना बबड्याला वडून येत असते. तर बबड्या हॉलमध्ये गेल्यानंतर तिथंच आईला थांबवतो, आईला बोलतो, मम्मा एक काम करूया का, आपण इथं हॉलमध्येच बसूया का उपोषण करायला, असं म्हटल्यानंतर देविका म्हणते, हां बेस्ट आयडियावर का आपण असंच करूया. तर ती बोलते, का असं का करायचं? ते बोलतो, काय नाही, कसं आहे ना, हॉलमध्ये एकदम मोकळी हवा आहे ना, त्यामुळे मग आपल्याला उपोषण केले मग आपल्या मोकळ्या हवेमध्ये जरा असं बरं वाटतं म्हणून म्हणतोय हॉलमध्येच बसूया, असं बबड्या म्हणल्यानंतर देविकाला वाटतं, बरं झालं, ह्याला काय तर सुचलं तर असं अडवायला. तेवढ्यातच मात्र सत्या मात्र मोडता पाय घालतो आणि बोलतो, कशाला, नको नको, हॉल आणि किचन खूप जवळ आहे, मग तुम्हाला जेवणाची आणि आठवण होईल, त्यापेक्षा निरोपा म्हणते तेच चांगले आहे, तुमच्या ना रूममध्ये बसूया, रूममध्ये बसल्यानंतर मात्र तुम्हाला जेवणाची आठवण होणार नाही. मग निरोपालाही पटतं, सत्या म्हणतोय ते. तेवढ्यातच मात्र आता काय होतं की इकडे आणि हे म्हणतात, नाही नाही, बबड्या बोलतो, असं कसं, उलट रूममध्ये बसलो तर ए सी आहे ना, ए सीने नाहीचं व्रत मोडेल. तर सत्या बोलतो, ए सीनं कुठं मोडतं वे, काय बबड्या सांगतोयस, असं सत्या म्हणतो. सत्या असं म्हटल्यानंतर आता पंकज त्यावरती बोलतो, तसं नाही रे सत्या, कसं आहे माहिती आहे का, आता आईला जर ए सी सोसत नाही मग परत डॉक्टरांच्याकडे न्यायला लागणार, ती आजारी पडणार आणि आजारी पडल्यानंतर डॉक्टर म्हणणार गोळ्या घ्या, आणि गोळ्या परत आईला उपाशी पोटी घ्यायला येणार का मम्माला, नाही ना, म्हणून मी म्हणतो रूममध्ये नको, हॉलमध्येच बसूया. तो असं म्हटल्यानंतर आता मात्र निरोपाला हेही पटलं आहे जे बड्या बोलला आहे ते. मग ती बोलते, ठीक आहे आता हॉलमध्येच बसूया. आता मात्र पंकज म्हणत, अशी यार काय, त्यांच्या रूममध्ये जाणं राहिलंच, रूममध्ये गेलो असतो तर ते नंतर घावले असते, त्यामुळे ते रूममध्ये जाणं मात्र कॅन्सल झालं होतं. आता आपण उद्याच्या भागामध्ये बघतो की सत्यानं आणलेली आहे आईची फेवरेट बिर्याणी, आणि सगळी बिर्याणी खाऊन झाल्यानंतर डबे रिकामे झाल्यानंतर निरोपा बोलते, मला कोणीच ठेवली नाही, माझ्या आवडीची बिर्याणी संपली पण. त्यावरती मात्र सत्या आईसाठी आणलेलं पार्सल दाखवतो, ए निरोपा,
तुझ्यासाठी मी कसं ठेवणार नाही सांग बघू. तुझ्यासाठी तर मी स्पेशल बाजूला ठेवली आहे, असं करून तिला तो डबा देतो. हे पाहून मात्र मीराचं डोळं भरून आलेलं असतात, कारण की सासूबाई एवढं त्याला काही जरी बोलत असल्या पण तिचा नवरा कायम आईचा विचार करत असतो. आता हे सगळं आपल्याला नक्कीच उद्याच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. हा भाग इथे संपला आहे.